आता हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा. वलसाड हापूस म्हणून भौगोलिक मानांकनाची मागणी. कोकणातील आंबा बागायतदारांची चिंता वाढली. सलग 5व्या दिवशी इंडिगोची विमानसेवा विस्कळीत. 10 ते 15 डिसेंबरपर्यंत सेवा पूर्ववत होण्याचा अंदाज. अनेक विमानतळावर प्रवाशांचा खोळंबा. इंडिगोची विमानसेवा विस्कळीत झाल्यानं इतर विमान कंपन्यांकडून प्रवाशांची लूट. मुंबई ते गोवा तिकीट 89,000 रुपये तर मुंबई ते नागपूरचे तिकीट 25,000वर. विमानसेवा विस्कळीत झाल्यानं विशेष रेल्वे गाड्या सोडल्या जाणार. मध्य रेल्वेकडून पुणे ते बंगळुरू विशेष गाड्या चालवण्यात येणार. बंगळुरू चेन्नईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असल्यानं निर्णय. राज्यात महाविकास आघाडी म्हणूनच लढा. शरद पवारांच्या पक्षातील सर्व जिल्हाध्यक्षांना सूचना. तर पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत. पवारांच्या भेटीनंतर प्रशांत जगताप यांची माहिती. नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडी विरोधात मनसे मैदानात. अमेय खोपकरांच्या उपस्थितीत मनसे चित्रपट कामगार सेनेचं आंदोलन. अभिनेता संतोष जुवेकरसह अनेक कलाकारांची हजेरी. तपोवनाचा मुद्दा गाजत असताना पालघर जिल्ह्यातील हिरवाई संकटात. मियावकी जंगल उभारण्याच्या नावाखाली वृक्षतोड झाल्याचा गंभीर प्रकार. शरद पवार बाबा आढाव यांच्या भेटीला. गेल्या 15 दिवसांपासून बाबा आढाव यांच्यावर पुणे रुग्णालयात उपचार सुरू. सध्या प्रकृती स्थिर. भाजपच्या माजी नगरसेवकाच्या त्रासाला कंटाळून जामखेडमध्ये नृत्यांगनेची आत्महत्या. लग्नाच्या सततच्या मागणीला कंटाळून नृत्यांगना दीपाली पाटील यांचा टोकाचं पाऊल. आत्महत्येवरून रोहित पवारांचा भाजपवर हल्ला. उरणमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून मनसे पदाधिकाऱ्याला मारहाण. महेश बालदींबाबत आक्षेपार्ह बोलल्याचा आरोप. उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल महिलेला चाचणी न करता रक्त चढवल्याने मृत्यू. पंढरपूरमधील खासगी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार. रक्त संकलन केंद्र चालकाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप. जळगाव जामोद बस स्थानकांवरून 3 मुली बेपत्ता. क्लासला जाण्यासाठी निघालेल्या 3 मुली घरी परतल्याच नाहीत. पालकांची पोलिसांकडे तक्रार दाखल. लातूर जिल्ह्यातील अहमदपूरमध्ये भीषण अपघात. भरधाव कारची ट्रकला पाठीमागून धडक. कारमधील 2 तरुणांचा जागीच मृत्यू. संभाजीनगरातील साई इन्स्टिट्यूटच्या संस्थाचालक फरार. विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी 1,10,000 रुपये फी उकळली. साई इन्स्टिट्यूट विद्यापीठाशी संलग्न नसल्याचं उघडकीस. सारंगखेडा अश्व बाजारात भाजप आमदाराच्या पुत्राकडून घोडी खरेदी. राहुल कुल यांचे पुत्र आदित्य कुल यांनी 11,11,000 विकत घेतली घोडी. आतापर्यंत सर्वात महाग विक्री झालेला दुसरा अश्व. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन. चैत्यभूमीवर उसळला भीमसागर. राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि प्रकाश आंबेडकरांकडून महामानवाला अभिवादन. पंतप्रधान मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन. दिल्लीतील संसद भवन परिसरात बाबासाहेबांना वंदन. आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका निर्णायक सामना. विशाखापट्टणम येथे रंगणार शेवटचा वनडे सामना. टॉस जिंकून भारताचा गोलंदाजीचा निर्णय. लग्न पुढे ढकलल्यानंतर स्मृती मानधनाची सोशल मीडियावर पहिली पोस्ट. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये साखरपुड्याची अंगठी गायब. स्मृती आणि पलाशच्या लग्नाबाबतचा सस्पेन्स अद्यापही कायम.